नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। बारामती महिलांसाठी सुरक्षित आहे का? गृह खातं करतंय काय? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था गायब झाली आहे का? बारामतीमध्ये महावितरण विभागामधली एक 34 वर्षीय महिला जी महावितरणमध्ये काम करते अशी महिला रिंकू थिटे हिच्यावर एक अभिजित पोटे नावाचा नवयुवक म्हणण्यापेक्षा एक नराधाम 16 वार करतो कोयत्याने 16 वार करतो आणि ती मृत्युमुखी पडते। महिला तिच्यावर एवढे वार होतात। कुठे कायदा सुव्यवस्था? कुठे आहे महिला सुरक्षा? म्हणजे फक्त बोलण्यापुरतीच महिला सुरक्षा आहे का? बारामती सारख्या याच्यामध्ये असे जर अत्याचार अन्याय महिलांवर होत असतील तर महिलांनी करायचं काय? हा आमचा महाराष्ट्र, आम्ही अभिमानाने बोलता ना, बोलता येईल आता। 16 वार एका महिलेवर का? तर फक्त 570 लाईटचं बिल आलं म्हणून। म्हणजे दरवेळेस फक्त तुमचं 330 ते 40 युनिट येत होतं, आता 57 युनिट उन्हाळ्यामध्ये आले। पैसे वाढले म्हणून त्या नराधमाने मारलं त्या बाईला, आणि ते पण असं तसं नाही, 16 वार करून मारलं। किती भयानक घटना आहे, म्हणजे अंगावर काटे येण्यासारखी घटना आहे। कुठं आहे देवेंद्र भाऊ? कुठं आहेत एकनाथ भाऊ? अहो काय चाललंय काय तुमच्या राज्यामध्ये? कायदा सुव्यवस्था तुम्ही काय बांधून ठेवल्या वळचणीला? काय चाललंय का नाही हे सोडा। तुमच्या महिला नेत्या प्रत्येक गोष्टीवर बाहेर येतात, पत्रकार परिषद घेतात, त्या कुठं आहेत? मी चित्रा वाघ यांना विचारते, अहो चित्राताई कोणत्या गुहेत जाऊन लपलात? चित्रा वाघ गुहेच्या बाहेर या, महिला संरक्षणासाठी सुरक्षिततेसाठी काही बोला। बारामतीला जे काम झाले ते भयावह आहे, भयानक आहे। रुपालीताई चाकण महिला आयोग अध्यक्ष आहात, महिलांचं संरक्षण करणं, न्याय देणं तुमची जबाबदारी आहे, पण त्या पदावर बसून, महिला आयोगावर बसून तुम्ही करताय काय? पक्षाचे प्रवक्ते पण, तुमच्या नेत्यावर कोणी काही बोललं की तुम्ही लगेच माईक घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोकळ्या होता। मग ह्या वेळेस तुम्ही का बाहेर पडत नाही दोघी? चित्रा वाघ आणि रुपालीताई चाकणकर यांना माझा प्रश्न आहे, अशा वेळेस जेव्हा महिलांवर अन्याय होतो तेव्हा तुम्ही का बाहेर येत नाही? का पत्रकार परिषद होत नाही? का त्या महिलांच्या न्यायासाठी झटत नाही? रुपालीताई चाकणकर तुम्हाला जे पद दिलंय ते महिला सुरक्षेसाठी दिलंय, महिलांना न्याय देण्यासाठी दिलाय, नाही कोणत्या पक्षाच्या प्रवक्त्यासाठी दिलेलं आहे। तेव्हा ताबडतोब तुम्ही ज्या थिटेवर अन्याय झालाय, ज्या महिलेवर अन्याय झालाय तिला न्याय द्या। ती मृत्युमुखी पडली आहे, तिला 1 वर्षाचं लहान बाळ आहे, तिचा परिवार आज उघडा पडला असेल, आणि तो नराधाम त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। कठोर, पुन्हा कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की महिलावर हात किंवा कोयता उचलला गेला पाहिजे। कोयता गँग संपली असं म्हणता ना देवेंद्र भाऊ तुम्ही, मग हा कोयता कुठनं आला? एक तुमची बहीण मृत्युमुखी पडली बारामतीमध्ये। देवा भाऊ, एकनाथ भाऊ, जागे व्हा, महिला सुरक्षा द्या। आणि जर ती महिला सुरक्षा तुम्ही देऊ शकला नाहीत, रुपालीताई चाकणकर, चित्राताई वाघ, महिलांसाठी तुम्ही काही करू शकला नाहीत, तर आता होणाऱ्या निवडणुकीत आमच्या सर्व बारामतीच्या महिला न्याय करून दाखवतील, बटन दाबून तुम्हाला दाखवतील तुमची जागा की तुम्ही कुठं आहात। तेव्हा ताबडतोब त्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई आणि त्याला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।